धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण खरा विजय कुणाचा? कॉकरोच जनता पार्टीचा, शरद पवारांचा, राहुल गांधींचा की ठाकरे बंधूंचा? की या सगळ्या जल्लोषामागे अजून मोठं राजकीय गणित लपलंय? आणि सर्वात महत्त्वाचं, एक मंत्री गेला म्हणजे मोदी सरकार खरंच हादरलं का? शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू अनेकांच्या लक्षातच आलेली नाही. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षाने याला आपल्या आंदोलनाचा विजय म्हटलं. सोशल मीडियावर विजयाच्या पोस्ट, पत्रकार परिषदांचा धडाका आणि श्रेय घेण्याची अक्षरशः स्पर्धाच सुरू झाली. पण प्रश्न असा आहे, हा खरंच सरकारचा पराभव आहे का, की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा? कॉकरोच जनता पार्टीनं तब्बल 36 दिवस आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने सरकारला घेरलं. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी झुकता है झुकाने वाला चाहिए असं म्हणत विजयाचा दावा केला. आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आणि सरकार आपल्या समोर झुकल्याचं सांगण्यात आलं. अर्थात या आंदोलनामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला असा दावा पक्षाकडून करण्यात आला. पण यानंतर सुरू झाली श्रेय घेण्याची दुसरी लढाई. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला होता आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही भूमिका मांडली होती असा दावा केला. म्हणजेच या निर्णयामागे आपला समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राजीनाम्याचं राजकारण आणखी तापलं. दुसरीकडे राहुल गांधी यांनीही याच मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही फक्त सुरुवात असून शिक्षण व्यवस्था आणि इतर संस्थांवरील कथित राजकीय प्रभाव संपवणं हेच पुढचं लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे विरोधकांचा पुढचा राजकीय अजेंडा आता आणखी आक्रमक होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यामध्ये ठाकरे बंधूही मागे राहिले नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत मुंबईतील मोर्चा हा विजयाचा मोर्चा असल्याचं जाहीर केलं. याआधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता या राजीनाम्यालाही त्यांनी आंदोलनाच्या यशाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकाच निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी विरोधी पक्षांमध्येच वेगवेगळे दावे समोर येताना दिसले. मात्र या सगळ्या गदारोळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहतो. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, पण मोदी सरकार कोसळलं का? उत्तर आहे नाही. सरकार आपल्या जागी कायम आहे. उलट केंद्र सरकार पुढील काळात शिक्षण आणि परीक्षा सुधारणा तसेच इतर महत्त्वाची विधेयकं संसदेत मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे सरकारचा राजकीय आणि विधायी अजेंडा थांबलेला नाही. यामुळे आजचं चित्र दोन भागात विभागलेलं दिसतं. एका बाजूला विरोधक हा निर्णय आपल्या आंदोलनाचा मोठा विजय म्हणून सादर करतायत, तर दुसऱ्या बाजूला सरकार पुढच्या राजकीय आणि संसदीय लढाईची तयारी करताय. त्यामुळे एका मंत्र्याच्या राजीनाम्याने राजकारणाचा एक अध्याय संपलेला नाही, तर नवीन संघर्षाची सुरुवात झाली आहे. कारण यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न वेगळाच आहे. राजीनामा झाला, पण परीक्षा प्रणालीत सुधारणा होणार का? पेपर फुटी थांबणार का? विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास पुन्हा निर्माण होणार का? शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढणार का? कारण फक्त मंत्री बदलून विद्यार्थ्यांच्या समस्या संपणार नाहीत. त्यासाठी ठोस निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा एका राजकीय अध्यायाचा शेवट नाही, तर नव्या संघर्षाची सुरुवात आहे. पुढील काही महिन्यात सरकार कोणते निर्णय घेतं, विरोधक कोणती भूमिका घेतात आणि त्याचा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होतो, यावरच या संपूर्ण प्रकरणाचं खरं यश किंवा अपयश ठरणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विरोधकांच्या आंदोलनाचा मोठा विजय आहे, की हा केंद्र सरकारच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा एक भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.